बघा, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आपण मॅटरला कसं क्लासिफाय करतो. आता आपण काय डिस्कस करणार आहे, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. कोणाच्या बेसिस वरती क्लासिफिकेशन करणार आहे? डिपेंडिंग अपॉन कसलं स्टेट? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे दिसायला कसं? तुम्ही सांगू शकताय का दिसायला कसं असतं एखादा सबस्टन्स? फिजिकल स्टेट जेव्हा आपण क्लासिफिकेशन म्हटलं तर त्या फिजिकल स्टेटला आपण अनेक म्हणतो स्टेट्स ऑफ मॅटर ही म्हणतो. क्लासिफिकेशन मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो तर स्टेट्स ऑफ काय म्हणतो मॅटर. आणि हा पॉइंट आपण बेसिक लेक्चरला इन डिटेल मध्ये डिस्कस केला. हा आपण काय म्हणतो डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट एखादं मॅटर जे आहे मेनली 3 टाइप मध्ये क्लासिफाय केलं जातं. आणि ते कोणते 3 टाइप आहेत तर सॉलिड, लिक्विड आणि काय आहे तर गॅस. सॉलिड, लिक्विड आणि काय आहे तर सॉलिड बघितला तर सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात तर टाइटली पॅक्ड असतात. सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात टाइटली काय असतात तर पॅक्ड. मग ते जर लिक्विड बघितलं तर लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कसे असतात? लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात स्लाइटली अवे फ्रॉम काय असतात तर इच अदर. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात स्लाइटली काय असतात अवे फ्रॉम काय असतात तर इच अदर. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल स्लाइटली अवे फ्रॉम काय असणार आहेत तर इच अदर. आणि गॅस मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात कोणत्या स्टेट मध्ये गॅस मध्ये. गॅस मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते फार अवे फ्रॉम इच अदर. So you are classifying the state of matter and solid, liquid and gas depending upon the arrangement of constituent particle. Solid मध्ये constituent particle tightly packed असतात, liquid मध्ये constituent particles slightly away from each other असतात, gases मध्ये constituent particle far away from काय असतात each other. त्यामुळे solid ला काय असते definite shape and काय असते तर volume. इथं काय असते लिक्विड मध्ये नो डेफिनाइट शेप. नो डेफिनाइट शेप बट डेफिनाइट काय असते तर व्हॉल्यूम. आणि गॅस मध्ये असते नायदर डेफिनाइट शेप नॉर डेफिनाइट व्हॉल्यूम. शेप पण नसते आणि काय नसते तर व्हॉल्यूम पण नसते. ठीक आहे. मग सॉलिड्स कसे असतात सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कॉम्प्रेस होऊ शकत नाही. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर ऍक्च्युअली नवीन सिलेबस मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं लिक्विड्स कसे दिलेले आहेत इनकॉम्प्रेसिबलच दिलेले आहेत. पण एक लक्षात घ्या जरा तरी जागा असते ना. लिक्विड्स कसे असतात तर स्लाइटली काय असतात तर कॉम्प्रेसिबल. स्लाइटली काय असणार आहे तर कॉम्प्रेसिबल. आणि गॅसेस कसे असतात तर हायली कॉम्प्रेसिबल. म्हणजे त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल फार अवे फ्रॉम इच अदर आहेत त्यामुळे त्याला इझिली आपण काय करू कॉम्प्रेस करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे इंटरमिक्सिंगची प्रोसेस. डिफ्युजन म्हणजे काय सांगितलेलं होतं तर इंटरमिक्सिंग. सॉलिड्स डू नॉट डिफ्यूज. सॉलिड्स डू नॉट डिफ्यूज. डू नॉट डिफ्यूज म्हणजे मिक्स होत नाही. लिक्विड्स कसे असतात लिक्विड्स आर slightly diffuse. Liquids are slightly diffuse. आणि रेट ऑफ डिफ्युजन इन गॅसेस कारण कॉन्स्टंट पार्टिकल मोकळेच आहेत ना खूप जागा आहे ना त्यामध्ये. रेट ऑफ डिफ्युजन in gases is very
एटम डिफ्युजन गॅसेस मध्ये काय असते, खूप जास्त. हे सगळे पॉईंट ठीक आहे, पण हे 3 पॉईंट डिपेंड कशावरती करतात, तर 2 ड्रायव्हिंग फोर्सेस वरती. कोणते 2 ड्रायव्हिंग फोर्सेस होते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि कायनेटिक एनर्जी. आठवते का? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होता, 2 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला सेंटरला काय आहे तर न्यूक्लियस आणि बाहेरच्या शेल मध्ये काय आहे तर इलेक्ट्रॉन्स. मग एकाचा न्यूक्लियस दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉन्सला आणि दुसऱ्याचा न्यूक्लियस पहिल्याच्या इलेक्ट्रॉन्सला, असे जेवढे ऍडजसंट ऍटम्स आहेत यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करतो. जेव्हा 2 ऍटम जवळ येतात तेव्हा अट्रॅक्शन पण असतो आणि रिपल्शन पण असतो. तर मी तुम्हाला काय म्हटलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ attraction is much greater than what, force of repulsion. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप जास्त असतो रिपल्शन पेक्षा, त्यामुळे आपण फक्त कोणता फोर्स कन्सिडर करतो तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कन्सिडर करतो, रिपल्सिव्ह फोर्स कन्सिडर करत नाही. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मच ग्रेटर दॅन व्हॉट, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि त्यामुळे आपण फक्त फोर्स ऑफ काय कन्सिडर करतो, फोर्स ऑफ काय कन्सिडर करतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कन्सिडर करतो, रिपल्शन कन्सिडर करत नाही. आता कसं बघितलं तर इन सॉलिड intermolecular force of attraction is maximum. Intermolecular force of attraction is maximum. कशामध्ये, सॉलिड मध्ये. आणि लिक्विड मध्ये, in liquid intermolecular force of attraction is lesser than solids, but what, but greater than what, gas. greater than काय असते तर gas. आणि इन गॅसेस मध्ये काय असते, इन गॅस intermolecular force is what, negligible. in gas intermolecular force of attraction is what, negligible. समजते. जर कायनेटिक एनर्जी म्हटलं तर कायनेटिक एनर्जी इज मिनिमम, एनर्जी इज मिनिमम इन सॉलिड्स आणि सॉलिड मध्ये आहे. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी इज मोर दॅन सॉलिड्स and less than gases. आणि इथं काय असणार आहे, गॅस मध्ये कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम, एनर्जी इज मॅक्सिमम इन, हे कशाचं झालं, सॉलिडचं, हे कशाचं झालं, लिक्विडचं, हे कशाचं झालं तर गॅस. हेडिंग टाका स्टेट्स ऑफ मॅटर, हेडिंग टाका स्टेट्स ऑफ मॅटर, सब हेडिंग, आणि त्यामध्ये हे डिफरन्शिएटिंग पॉइंट लिहून घ्या. हे झालेलेच पॉइंट आहेत, लक्षात आहेत का बघा, तुमच्या लक्षात येत आहेत का बघा, आहेत ना, लक्षात आहेत ना, ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे व्हॉट इज अ फिजिकल प्रॉपर्टी और व्हॉट इज अ केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल and chemical properties, physical and chemical properties of what, एखादा मॅटर आहे. what is matter, anything which occupies space, anything which occupies space and which has its own mass or volume, anything which occupies space and which has its own mass or volume is called as what, matter. आता ह्या मॅटरचा स्टेट कोणता आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस, कलर आहे का कलरलेस आहे, कलर आहे का कलरलेस आहे, ओडर वास येते की वास येत नाही, मेल्टिंग पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट काय आहे, डेन्सिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी,
रेझिस्टिव्हिटी, सोल्युबिलिटी, हे जे काही प्रॉपर्टीज आहेत ह्यामध्ये जेव्हा मी मॅटरचा स्टेट बद्दल सांगणार, कलर बद्दल सांगणार, मास बद्दल सांगणार, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट बद्दल सांगणार, डेन्सिटी बद्दल सांगणार, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल सांगणार, रेझिस्टिव्हिटी बद्दल सांगणार, स्पेसिफिक रेजिस्टन्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सोल्युबिलिटी डिझॉल्व्ह होते की नाही, त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, कसली प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. हे सांगत असताना एखाद्या मॅटरच्या ह्या प्रॉपर्टीज डिस्कस करताना नो चेंज इन केमिकल कंपोजिशन. व्हॉट हॅपन्स? नो चेंज इन केमिकल कंपोजिशन. नो चेंज इन केमिकल कंपोजिशन टेक्स. कोणत्याही प्रकारचा केमिकल कंपोजिशन यामध्ये चेंज होत. अशा प्रॉपर्टीज ज्यामध्ये जे आपण मेजर करतो विदाउट चेंजिंग इट्स केमिकल कंपोजिशन, त्याला आपण कसल्या प्रॉपर्टीज म्हणतो? त्याला आपण कसल्या प्रॉपर्टीज म्हणतो? त्याला आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज. कसले प्रॉपर्टीज? कसले प्रॉपर्टीज? फिजिकल प्रॉपर्टीज. मॅटरची प्रॉपर्टी आपण मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. एक कसली प्रॉपर्टी आहे तर फिजिकल प्रॉपर्टी आहे, एक कसली प्रॉपर्टी आहे तर केमिकल प्रॉपर्टी. मग फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज जे आपण मेजर करतो विदाउट चेंजिंग इट्स केमिकल कंपोजिशन. ते मेजर करत असताना त्याचा स्ट्रक्चर मध्ये काही फरक पडणार नाही, त्यांना बॉन्ड ब्रेक वगैरे काय होणार नाही, त्यातून नवीन सबस्टन्स वगैरे काय फॉर्म होणार नाही, त्यातून नवीन सबस्टन्स वगैरे काय फॉर्म होणार नाही. समजताय? ठीक आहे. मग केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असते? बरोबर, एखादा मॅटर आहे, ठीक आहे, तो जो मॅटर आहे इफ इट रिएक्ट्स विथ एअर तो एअर बरोबर रिएक्ट होतो का? आणि झाला तर व्हॉट कंडिशन? म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला झाला, हाय टेम्परेचरला झाला, हाय प्रेशरला झाला, कॅटलिस्ट वापरला. काय वापरला? कॅटलिस्ट. ठीक आहे. इफ इट रिएक्ट्स विथ एअर सेम, इफ इट रिएक्ट्स विथ वॉटर तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे? मग जर ऍसिड असेल तर कशाबरोबर रिएक्ट होईल? बेस. आणि बेस असेल तर कशाबरोबर रिएक्ट होईल? ऍसिड. समजतंय? काय सांगते? मग तो ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिएक्ट होतो का? रिड्यूसिंग एजंट बरोबर रिएक्ट होतो का? हॅलोजन बरोबर रिएक्ट होतो का? हायड्रोजन बरोबर रिएक्ट होतो का? दुसऱ्या कोणत्या एलिमेंट्स, अदर कोणत्या एलिमेंट्स बरोबर रिएक्ट होतो का? अदर एलिमेंट और कंपाउंड बरोबर रिएक्ट होतो का? हा शब्द काय आहे? रिएक्ट, रिएक्ट, रिएक्ट. त्या शब्दाला रिएक्ट. म्हणजे जेव्हा एखादा मॅटर त्याचं केमिकल कंपोजिशन काय करणार आहे? चेंज. हाऊ? बाय रिएक्ट. केमिकल कंपोजिशन कसं चेंज होणार आहे? रिएक्ट करून. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन हा एलिमेंट जर आहे हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, O2 कोणत्या स्टेट मध्ये असते? गॅसियस स्टेट मध्ये. त्याला जर मी हीट केलं हा CO2 गॅसियस स्टेट. काय देतं? कार्बन हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, वॉटर बरोबर रिएक्ट होतो का? तर नाही. नॉर्मल टेम्परेचरला तर वॉटर बरोबर तो रिएक्ट होत नाही. नो रिएक्शन. हा, त्याचा जो कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालेला आहे तो वॉटर बरोबर रिएक्ट होतो आणि काय देतो तर कार्बोनिक ऍसिड H2CO3 जो की ऍसिडिक इन नेचर. काय असतो नेचर मध्ये? परत
कार्बन इन द सॉलिड स्टेट हायड्रोजन बरोबर रिएक्ट होतो का? होतो. हायड्रोजन बरोबर रिएक्ट होऊन व्हरायटी ऑफ कंपाउंड फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेसिक जर बघितला तर कोण आहे तर मिथेन. बेसिक जर बघितला तर कोण आहे? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, एन ब्युटेन, एन ब्युटेन, एन पेंटेन, एन हेक्सेन, एन हेप्टेन, एन ऑक्टेन. हे सिंगल बॉन्ड झाले. मग डबल बॉन्ड चे इथिन, प्रोपीन, ब्युटीन, हेक्सेन, हेप्टीन, ऑक्टेन, नॉनिन, डेकिन. समजते का? व्हरायटी ऑफ कंपाउंड बनवू शकतो. हा, मग कार्बन जो आहे तो हायड्रोजन बरोबर रिएक्ट होतो का? होतो. एक्सट्रीज गॅसियस स्टेट, वॅलेन्सी 4 असते म्हणून काय फॉर्म होते तर CH4. समजतं मी काय सांगते? म्हणजे एखादा मॅटर मग तो कार्बन असू किंवा कोणी असू शकते. मग तो मॅटर प्युअर सबस्टन्स असू दे किंवा कंपाऊंड असू दे. सॉरी, प्युअर सबस्टन्स असू दे किंवा मिक्सचर असू दे. आणि प्युअर सबस्टन्स मधला एलिमेंट असू दे किंवा कंपाऊंड असू दे किंवा मिक्सचर मधला होमोजेनियस मिक्सचर असू दे किंवा हेटेरोजेनियस मिक्सचर पण रिएक्ट होऊ शकतात सर्टन कंडिशन्सला. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? त्यावेळी मिक्सचर राहणार नाही, त्यावेळी नवीन सबस्टन्स फॉर्म करणार. सो व्हॉट आर so whenever there is a change in chemical composition, whenever there is change in what? There is a change in chemical composition. Whenever there is a change in chemical composition, that properties are considered to be which properties? Chemical properties. त्याला आपण कसले प्रॉपर्टीज म्हणतो बाळांनो? केमिकल प्रॉपर्टीज. हे बघा, की कार्बनचं कंपोजिशन चेंज झालं, कार्बन डायऑक्साइड झालं. कार्बन इथे कार्बन डायऑक्साइड वॉटर बरोबर रिएक्ट होऊन कार्बनिक ऍसिड झालं, कंपोजिशन चेंज झालं. कार्बन प्लस हायड्रोजन बरोबर रिएक्ट होऊन CH4 दिला, CH4 कंपोजिशन चेंज झालं, कार्बन आणि हायड्रोजन आले. कार्बन हायड्रोजन बरोबर रिएक्ट होऊन CH4 दिला, परत कंपोजिशन काय झालं तर चेंज. परत कंपोजिशन काय झालं तर चेंज. ज्या केसमध्ये अशा प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीजला डिस्कस करताना आपल्याला असं दिसते की त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन काय होतं चेंज. जेव्हा तुमच्या डोक्यात केमिकल प्रॉपर्टीज आलं ना, केमिकल प्रॉपर्टीज हा शब्द आला तर लक्षात ठेवायचं की तिथे रिएक्शन झाले, त्या सबस्टन्सची रिएक्शन झाली. एअर बरोबर झाली, वॉटर बरोबर झाली असेल, नायट्रोजन बरोबर झाली असेल किंवा हॅलोजन्स बरोबर झाले असेल, ऑक्सिजन बरोबर झाले, कोणाबरोबर रिएक्शन होते. आणि असं नाही की सगळे सबस्टन्स त्या ऑक्सिजन वॉटर याच्याबरोबर रिएक्ट करतात, नाही. थोड्या रिएक्ट करतात, थोडे रिएक्ट करतात, थोड्या कंडिशनला रिएक्ट होतात, थोड्या कंडिशनला रिएक्ट. हे पण डिस्कस करायचं की कधी रिएक्शन होते, कशी रिएक्शन होते आणि काय रिएक्शन होते. कधी रिएक्शन होते, काय रिएक्शन होते आणि कशी रिएक्शन होते. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. तो इथे बघ, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. पॉइंट कोणता आहे? पॉइंट कोणता आहे? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर काय आहे तर मेजरमेंट. डिफरंट काइंड ऑफ मॅटर्स हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. Different kind of matters have characteristic properties which can be classified into two categories, that is physical properties and what? Chemical properties. Physical properties. Physical properties are those which can be measured or observed without changing the chemical composition of the substance. केमिकल कंपोजिशन न चेंज करता ज्या काही आपण प्रॉपर्टीज मेजर करतो, कोणते मेजर केले आपण? डेन्सिटी, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्टेट, कलर, ओडर, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्हिटी इंडेक्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी एक्सेट्रा फिजिकल प्रॉपर्टीज. Who are chemical properties? Chemical properties are those where substances undergo a chemical change. म्हणजे तुमचा कार्बन रिएक्ट झाला ऑक्सिजन बरोबर, तुमचा कार्बन रिएक्ट झाला हायड्रोजन बरोबर, तुमचा कार्बन रिएक्ट झाला हायड्रोजन बरोबर, तुमचा कार्बन वॉटर बरोबर रिएक्टच झाला नाही, कारण रिएक्शन होत नाही त्याच्यामध्ये. असं गरजेचं नाही की दर बरोबर रिएक्ट व्हायला पाहिजे. जिथं होत आहे, कसं होत आहे, काय होत आहे, एवढंच. ठीक आहे. सो अँड देअर बाय एक्झिबिट अ चेंज इन द केमिकल कंपोजिशन. For example, coal burns in air to produce what? Carbon dioxide.
मॅग्नेशियम वायर हे आपलं फेवरेट एक्झाम्पल आहे बघा. 2 Mg प्लस काय असते तर O2 काय देते तर 2 MgO. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही 9वी-10वीला घेतलाय की मॅग्नेशियम रिबीन घेताय तुम्ही, त्याचा मास घेताय, त्याला बर्निंग कॅन्डल वरती ठेवताय आणि त्याची पावडर घेताय. मग ते पावडर जे फॉर्म झालेलं असतं त्या पावडरचा मास काय असतो तर जास्त असतो. कशापेक्षा? मॅग्नेशियम रिबीन पेक्षा. मग पावडरचा मास का जास्त झाला तर त्यामध्ये नवीन कोणता तरी सबस्टन्स ऍड झालेला आहे. त्याला फ्लॉजिस्टिकेटेड मॅटर, मिस्टेरियस मॅटर असं नाव वगैरे दिलं आणि नंतर तो कोण होता तर ऑक्सिजन. म्हणजे मॅग्नेशियम तो एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून काय देतो तर मॅग्नेशियम ऑक्साईड. मग नंतर हेही डिस्कवरी केली की जेवढा एअरचा मास कमी झाला, जेवढा जेवढा एअरचा मास काय झाला कमी, तेवढा त्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे हा जो काही सबस्टन्स फॉर्म झालेला त्याचा मास वाढला. म्हणजे एअर मधला ऑक्सिजन कमी झाला मॅग्नेशियम. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? So magnesium wire burns in air in the presence of oxygen to form magnesium oxide. What to form? What to form? What to form? Magnesium oxide. समझ में आ रहा है? हेडिंग तक क्या टाकणार है हेडिंग? पॉइंट आता हा properties of matter and their measurements. Properties of their matters and the measurements. Measurement of what? Matter. The next point we are going to discuss is what? The next point we are going to discuss is measurement of matter. एखादं मॅटर आहे त्या मॅटरच्या व्हरायटी ऑफ प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज मेजर करण्यासाठी जे युनिट यूज करतो, ते प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी जे युनिट यूज करतो त्याला युनिट ऑफ काय म्हणतो तर मेजरमेंट. काय म्हणतो आपण? युनिट ऑफ काय म्हणतो? मेजर. समजते मी काय सांगते? सो नॉर्मली आपण SI युनिट यूज करतो. SI युनिट कशा असतात? arbitrarily constant and universally accepted units. Actually, see, if I am talking about mass or if I am talking about length, मी फक्त mass 1 आणि length 1 म्हणून चालेल का? mass म्हटलं 1, काय पण विचारलं 1, पुढं मागे काहीच नाही, चालेल का? मग त्यासाठी काय पाहिजे? युनिट ऑफ मेजरमेंट. युनिट ऑफ मेजरमेंट आपण मास मध्ये मोस्टली काय यूज करतो तर केजी आणि लेंथ मध्ये काय मेजर करतो तर मीटर. येस ऑर नो? सो टू स्पेसिफाय की ती क्वांटिटी आपण वेगळ्या वेळेने काय करू शकतो तर मेजर करू शकतो, ते स्पेसिफाय करण्यासाठी आपण काय यूज करतो तर युनिट्स ऑफ काय करतो तर मेजरमेंट्स यूज. आता युनिट्स ऑफ मेजरमेंट यूज करण्यासाठी मोस्टली आपले जे क्वांटिटीज जे आहेत ते आपण दोन टाइप मध्ये क्वांटिटीज डिराइव्ह करतो. कोणते दोन टाइप आहेत? एक असते फंडामेंटल क्वांटिटीज आणि एक कोणती क्वांटिटी असते तर डिराइव्ड क्वांटिटी. आठवते का? देयर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिटी. कोणते दोन टाइप ऑफ क्वांटिटीज आहेत? फंडामेंटल क्वांटिटी आणि नेक्स्ट क्वांटिटी कोणती आहे तर डिराइव्ड क्वांटिटी. सो सगळ्यात पहिला बघा फंडामेंटल क्वांटिटी. किती आहेत फंडामेंटल क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशी क्वांटिटीज ज्याचं काय पुढं मागं पण नाहीये, त्यांचं अस्तित्वच ते आहे. त्यांना कोणापासून आणलेलं नाहीये, ते स्वतः क्रिएट झालेले आहेत किंवा ते स्वतः एक्झिस्टन्सला आहेत. देअर ओन आयडेंटिटी. दे आर देअर ओन आयडेंटिटी. They are their own identity. So, what are the quantity? The quantity unit आणि सिम्बॉल. क्वांटिटी म्हणजे कोण आहे, त्याला युनिट काय वापरतो आणि त्या युनिटचा सिम्बॉल. आता सगळ्यात पहिला क्वांटिटी मी म्हणते मास. काय म्हणते? मासला आपण SI युनिट आणि युनिट सांगितलं, युनिट सांगते मी दोन प्रकारचे तुम्हाला नंतर. मास जो आहे आपण हा कशामध्ये मेजर करतो तर किलोग्रॅम. मास कशामध्ये मेजर करतो? किलोग्रॅम. आणि डिनोटेड ना कसा डिनोट करतो? केजी. काय डिनोट करतो आपण त्याला? केजी. नेक्स्ट सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. आणि लेंथ आपण युनिट SI युनिट वापरतो. SI युनिट काय वापरतो तर मीटर.
आणि सिम्बॉल काय यूज करतो तर एम. सिम्बॉल काय यूज करतो. नेक्स्ट थर्ड इज टाइम. थर्ड काय आहे तर टाइम. आता टाइम जर आपण म्हटलं तर टाइम कशामध्ये मेजर करतो. सेकंड. कोणतीही सिस्टीम ऑफ युनिट असू दे, सीजीएस युनिट असू दे, एमकेएस युनिट असू दे किंवा एफपीएस युनिट सिस्टीम असू दे, सिस्टीम ऑफ मेजर. टाइम हा सेकंद मध्येच मेजर केला जातो. टाइम हा कशामध्ये मेजर केला जातो. टाइम हा कशामध्ये मेजर केला जातो. सेकंद. आणि सेकंड इज डिनोटेड बाय एस. सेकंड इज डिनोटेड बाय एस. नेक्स्ट फोर्थ वन इज टेम्परेचर. नेक्स्ट वन इज टेम्परेचर. आता टेम्परेचरला पण व्हेरियस युनिट्स आहेत मेजर करण्यासाठी, पण टेम्परेचरला एसआय युनिट आपण यूज करतो. कोणता आहे तर केल्विन. कोण आहे केल्विन. आणि केल्विन हा सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे त्याचं कॅपिटल लेटर के दिलं जातं. नॉर्मली स्मॉल लेटर्स वापरले जातात, पण केल्विन हा सायंटिस्टचं नाव असल्यामुळे त्याचा जो सिम्बॉल देताना आपण काय वापरला तर कॅपिटल. ठीक आहे. टेम्परेचर. त्यानंतर ना करंट. करंट परत आपण कशामध्ये मेजर करतो. एम्पियर. परत एम्पियर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी एम्पियर अगेन इट इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट. सो इट इज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल ए. नेक्स्ट सिक्स्थ वन इज अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करतो तर मोल. अमाउंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करतो मोल. आणि मोल रिप्रेझेंट करतो कसा तर MOL. कशामध्ये मेजर करतो MOL. नेक्स्ट इज ल्युमिनस इंटेन्सिटी. कसली इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. and this luminous intensity is measured in candela and candela is denoted by C. हे जे काही फंडामेंटल युनिट्स आहेत त्या फंडामेंटल युनिट्सला फंडामेंटल क्वांटिटीज जे आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीजला जे काही युनिट्स यूज केले हे मी कोणते युनिट्स यूज केले तर एसआय युनिट्स. कोणते युनिट्स यूज केले एसआय. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा सिस्टम इंटरनॅशनलिया फ्रेंच वर्ड आहे तो सिस्टम इंटरनॅशनलिया. जनरल वेट्स कॉन्फरन्सची झाली होती. जनरल वेट्सची कॉन्फरन्स 1962 मध्ये. त्यावेळी हे डिसाइड केलेलं की एसआय सिस्टीम आपण डिफाइन करणार ज्यामध्ये पूर्ण वर्ल्ड जेव्हा इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणार आहे तर त्या युनिट्स मध्ये एक्सचेंज करणार. म्हणजे आपल्याला असं समजते की जे काय आपण क्वांटिटी मेजर करतो त्याचे जे युनिट्स आहेत ते वेगवेगळ्या मेथड्सनं काय करू शकतो. वेगवेगळ्या टर्म्सनं काय करू शकतो तर मेजर करू शकतो. कोणते कोणते वेगवेगळे सिस्टीम्स होते युनिट्स ऑफ सिस्टीम मेजरमेंटसाठी. एक होती MKS. दुसरी कोणती होती CGS. तिसरी कोणती होती तर FPS. आता MKS हे काय आहे लेंथ यामध्ये आपण काय मेजर करतो लेंथ मास आणि काय आहे तर टाइम. MKS सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करतो मीटर. मास कशामध्ये मेजर करतो किलोग्राम. आणि टाइम कशामध्ये मेजर करतो तर सेकंड. मी तुम्हाला तेव्हापासूनच सांगितलं कोणती सिस्टीम असू दे युनिट्स टाइम हा सेकंड मध्येच मेजर केला. टाइम हा कशामध्ये मेजर केला जातो सेकंड. सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर केली जाते तर लेंथ सेंटीमीटर. मास कशामध्ये मेजर केले जाते तर ग्राम. आणि टाइम कशामध्ये मेजर केले जाते तर सेकंड. सिमिलरली एफपीएस सिस्टीमला लेंथ कशामध्ये मेजर केली जाते तर मास कशामध्ये मेजर केलं जातं तर पाउंड. आणि टाइम कशामध्ये मेजर केलं जातं सेकंड. तुम्ही जेव्हा जन्मला ना त्यावेळी तुमचा मास पाउंड मध्ये मेजर केला जातो. 8 पाउंडचा आहे 9 पॉईंटचा आहे पाउंड मध्ये मेजर. आता आपण इंडियामध्ये कारण जरा जास्त वाटतं कारण 1 kg is equals to 2.254 pound.
1 kg म्हणजे 2.254 पाऊंड असते. एखादं बाळ झालंय 2 kg झाले, 2 kg म्हटलं कसं जरा वाईट वाटतं ना, म्हणून जरा 5 पाऊंडचा आहे, 6 पाऊंडचा आहे, 7 पाऊंडचा आहे भारी वाटतं. हे सोनं. पण हे तिन्ही सिस्टीम्स आहेत. आता लंडन मध्ये हे युज करतात, इमॅजिन करा. इंडियामध्ये हे यूज करतात, अमेरिकामध्ये हे यूज करतात, किंवा वर्ल्ड मध्ये जेवढे कंट्रीज आहेत ते वेगवेगळे सिस्टीम ऑफ युनिट्स मेजर करतात. मग ट्रेडिंगला कोणती वापरायची? मी केजी मध्ये पैसे देते आणि ते पाऊंड मध्ये पैसे देते. 1 kg आणि 1 पाऊंड लॉजिक लावून चालेल का तसं? सगळ्यांनी जेव्हा ट्रेड करणार आहेत, सगळे जेव्हा रिसर्च इन्फॉर्मेशन ओरिएंट करणार आहेत, किंवा सगळे जे काही रिसर्चची इन्फॉर्मेशन आहे ते काय करणार आहेत, तर एक दुसऱ्याबरोबर एक्सचेंज करणार आहेत. तर एक इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स सेट केली. काय म्हणते? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स सेट केली. आणि ते एमकेएस सिस्टीमला कन्सिडर केलं. MKS system is considered as SI system. SI system, international system of units. ज्यामध्ये तुमचं लेंथ कशामध्ये मेजर केलं जातं? मीटर. मास कशामध्ये मेजर केलं जातं? किलोग्राम. आणि टाइम कशामध्ये मेजर केलं जातं? तर आणि SI युनिट्सचं डेफिनेशन काय आहे? SI युनिट्सची काय आहे डेफिनेशन? SI युनिटची डेफिनेशन काय आहे? The arbitrarily constant. Arbitrarily constant. And what? And universally accepted system of units is termed as what? Is termed as SI units. Units म्हणजे आपण त्याला युनिट म्हणतो, आपण त्याला समजते इथपर्यंत? येस ऑर नो?